परीक्षेचा हॉल, आजूबाजूला असलेली ती एक प्रकारची जीवघेणी शांतता आणि सतत घड्याळाकडे जाणारी नजर, हातातली ती घामलेली पेन आणि समोर ठेवलेली प्रश्नपत्रिका. बापरे, हा अनुभव म्हणजे कधी ना कधी आपल्या सर्वांच्याच वाट्याला नक्कीच आलेला असतो. तो ताण अगदी स्पष्ट जाणवतो. हो ना. आणि अशावेळी आपण एखादा प्रश्न वाचतो आणि अचानक डोक्यात एक विचार चमकतो की अरे, हा प्रश्न तर अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आहे, हे तर आम्हाला वर्गात कधीच शिकवलंच नव्हतं. अगदी बरोबर. आणि मग तिथून पुढे सुरू होते ती प्रचंड चिडचिड, एक प्रकारची हतबलता येते आणि स्वतःच्याच नशिबाला दोष देण्याची सवय लागते. नक्कीच. पण म्हणजे या सगळ्या गोंधळात कधी शांतपणे असा विचार केलाय का की खरंच तो प्रश्न चुकीचा असतो, की संपूर्ण शिक्षण प्रक्रियेच्या रचनेतच, त्या पायातच काहीतरी मूलभूत गडबड असते? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गोंधळाच्या मुळाशी जाणार आहोत. अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, हा गोंधळ केवळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाहीये बरं का. जेव्हा एखादी प्रौढ व्यक्ती कॉर्पोरेट जगात एखादे नवीन व्यावसायिक कौशल्य शिकायला जाते, तेव्हाही अशीच विसंगती जाणवते. म्हणजे तिथेही शिकवलं जातं भलतंच आणि प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी अपेक्षा असती ती पूर्णपणे वेगळीच. अगदी तेच. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हो. आज आपण EDU 424.1.pdf नावाच्या एका अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पायाभूत शैक्षणिक दस्तऐवजाच्या आधारे या विषयाची उकल करणार आहोत. यात शिक्षण क्षेत्रातील दोन अत्यंत महत्त्वाचे पण अनेकदा एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द, अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम आणि पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस, यातील सीमारेषा अतिशय स्पष्ट केली आहे. हो. आणि आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की या दोन शब्दांमधला खरा फरक समजून घेणे आणि अनुदेशन अभिकल्प म्हणजे इन्स्ट्रक्शनल डिझाईन ही प्रत्यक्षात काय संकल्पना आहे हे मुळातून समजून घेणे. ठीक आहे. आपण हे थोडे उलगडून पाहूयात. आणि या चर्चेची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे एक अतिशय रंजक प्रश्न आहे. समजा एकाच शाळेत, एकाच इयत्तेला आणि एकाच विषयासाठी दोन वेगवेगळे शिक्षक आहेत. दोघांकडेही समान पुस्तक आहे, बरोबर? अगदी बरोबर. तरीही ते दोघे तो विषय इतक्या वेगळ्या पद्धतीने का शिकवतात? एकाचा तास खूप रंजक वाटतो, मुले अगदी खिळून राहतात, तर दुसऱ्याच्या तासात प्रचंड कंटाळा येतो. असं नेमके का घडते? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मुळात अध्यापन म्हणजे टीचिंग आणि अनुदेशन म्हणजे इन्स्ट्रक्शन या दोन अत्यंत वेगळ्या संकल्पनांमधली दरी समजून घ्यावी लागेल. पण आपण रोजच्या व्यवहारात या शब्दांचा वापर समानार्थी म्हणूनच करतो ना? कुणीही वर्गात उभे राहून काहीतरी माहिती देत असेल तर आपण त्याला शिकवणे किंवा अध्यापन म्हणतो. हो, पण दस्तऐवज स्पष्ट करतो की सामान्य अध्यापन आणि अनुदेशन यात जमीन आसमानाचा फरक आहे. अध्यापन हे केवळ माहितीचं हस्तांतरण असू शकतं. अच्छा, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे. त्यामागे एक ठोस वैज्ञानिक विचार असतो आणि ते एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित असते, तेव्हा त्या प्रक्रियेला अनुदेशन म्हटलं जातं. अरे वा, मला इथे एक साधी उपमा आठवतेय. म्हणजे समजा एखाद्या रविवारी सकाळी उठून कोणत्याही विशिष्ट दिशेने न ठरवता नुसतं रानात भटकायला जाणे, याला आपण सामान्य अध्यापन म्हणू शकतो. तुम्ही काहीतरी नवीन पाहता, अनुभवता, पण तुमची कोणतीही निश्चित अशी मजल नसते. अगदी बरोबर. याउलट हातात एक नकाशा घेऊन विशिष्ट साधनांसह ठरवलेल्या वेळेत एखाद्या शिखरावर पोचण्यासाठी केलेला प्रवास, याला आपण अनुदेशन म्हणू शकतो. कारण तिथे ध्येय निश्चित आहे आणि मार्ग आखलेला आहे. किती अचूक उपमा दिलीत. ही नकाशाची उपमा या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा स्पष्ट करते. कारण त्या नकाशामुळेच अनुदेशन अभिकल्प ही संकल्पना अस्तित्वात येते. आणि हा नकाशा काही हवेत तयार होत नाही बरं का. मग तो कशावर आधारित असतो? तो अध्ययन मानसशास्त्राच्या म्हणजे सायकोलॉजी ऑफ लर्निंगच्या शास्त्रीय तत्वांवर आधारित असतो. माणसाचा मेंदू माहिती कशी ग्रहण करतो, ती कशी साठवतो आणि वेळेवर ती कशी वापरतो, या सगळ्याचा अभ्यास करून जो आराखडा तयार केला जातो त्याला अनुदेशन अभिकल्प म्हणतात. एक सेकंड, मला इथे एक शंका आहे. जर आपण शिक्षकांना असा एक अत्यंत काटेकोर आराखडा किंवा हा नकाशा दिला तर आपण त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेत नाही का? म्हणजे शिक्षक हे काही यंत्र नाहीत जे केवळ दिलेल्या सूचनांचे पालन करतील. त्यांच्या स्वतःच्या कल्पकतेला यात वाव कुठे राहतो? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे आणि अनेकदा पारंपरिक शिक्षणतज्ञ हाच आक्षेप घेतात.
पण इथे सुस्पष्ट आराखडा असणे म्हणजे यंत्रवत काम करणे असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. अच्छा. जेव्हा तुमच्याकडे एक स्पष्ट नकाशा असतो आणि तुम्हाला माहीत असते की कोणत्या शिखरावर पोहोचायचे आहे, तेव्हा तुम्ही त्या प्रवासात अधिक सर्जनशील होऊ शकता. अडखळे आले तर नवीन मार्ग शोधू शकता, कारण तुमचे अंतिम ध्येय स्पष्ट असते. नक्कीच. याउलट ध्येयच नसेल तर शिक्षकाची सर्व ऊर्जा केवळ भरकटण्यात वाया जाते. अगदी तेच. हा आराखडा 2 पातळ्यांवर काम करतो. एक असते अध्यापनशास्त्रीय पातळी, जिथे शिक्षण मंडळे अभ्यासक्रमाची व्यापक रचना करतात, आणि दुसरी असते प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याची पातळी. म्हणजे व्यापक धोरण ठरवणारी मंडळी आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे शिक्षक यांच्यातील हा एक दुवा आहे. पण इथेच त्या 2 शब्दांचा प्रवेश होतो ज्यांनी आजवर सर्वांत जास्त गोंधळ घातला आहे: पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम. आपण नेहमी विचारतो ना, सिलेबस संपला का? हो ना. दस्तऐवजात या संकल्पना समजावून सांगण्यासाठी एका अत्यंत सुंदर अशा 5 स्तंभांच्या आराखड्याची मांडणी केली आहे. त्या आराखड्यानुसार अभ्यासक्रम ही एक अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक संकल्पना आहे. तो एक मोठा समुद्र आहे. आणि पाठ्यक्रम हा त्या समुद्राचा केवळ एक छोटासा भाग आहे. दुर्दैवाने आपण पाठ्यक्रमालाच संपूर्ण अभ्यासक्रम समजण्याची चूक वर्षानुवर्षे करत आलो आहोत. आपण त्या 5 स्तंभांच्या आराखड्यावर थोडे सविस्तर बोलूया. कारण ते 5 घटक एकमेकांशी ज्या पद्धतीने जोडलेले आहेत, ते समजल्याशिवाय हा विषय स्पष्ट होणार नाही. यातील पहिला आणि सर्वात पायाभूत स्तंभ कोणता आहे? पहिला स्तंभ आहे ध्येय व उद्दिष्टे, म्हणजेच गोल्स अँड ऑब्जेक्टिव्हज. कोणताही विषय किंवा कौशल्य का शिकवले जात आहे, यातून अध्ययनकर्त्याच्या वर्तनात कोणता कायमस्वरूपी बदल अपेक्षित आहे, हे यात निश्चित केले जाते. म्हणजे शिक्षण ही दिशाहीन प्रक्रिया असू शकत नाही. जर उद्दिष्ट स्पष्ट नसेल तर पुढचे सर्व स्तंभ कोसळतात. अगदी बरोबर. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, जो आहे पाठ्यक्रम किंवा सिलेबस. हा तोच भाग आहे जो आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या सुरुवातीला अनुक्रमणिकेच्या रूपात दिसतो. म्हणजे फक्त विषयाची तपशीलवार माहिती किंवा प्रकरणांची एक कोरडी यादी? हो. त्यात केवळ काय शिकवायचे याचा साचा असतो. पण का शिकवायचे आणि कसे शिकवायचे याचा त्यात कोणताही उल्लेख नसतो. आणि म्हणूनच फक्त पाठ्यक्रम हातात असणे पुरेसे नसते. येथून आपण तिसऱ्या स्तंभाकडे जातो, जो आहे अनुदेशनासाठी उपयुक्त साहित्य किंवा इन्स्ट्रक्शनल मटेरियल. पण साहित्य म्हणजे केवळ क्रमिक पाठ्यपुस्तके असाच याचा अर्थ होतो का, की यात आणखी काही अंतर्भूत आहे? पारंपरिक पद्धतीत साहित्याचा अर्थ फक्त पुस्तके असाच घेतला जातो. पण अनुदेशन अभिकल्पात साहित्य हे अत्यंत व्यापक असते. यात छापील पुस्तकांसोबतच दृकश्राव्य साधने, संगणकीय प्रणाली आणि प्रत्यक्ष हाताळता येतील अशी मॉडेल्स येतात. पण हे साहित्य कसे निवडले जाते? ते पहिल्या स्तंभावर म्हणजे उद्दिष्टावर अवलंबून असते. जर उद्दिष्ट एखादी ऐतिहासिक वास्तू समजून घेणे हे असेल तर तिथे केवळ पुस्तक उपयोगी पडत नाही. तिथे त्या वास्तूची माहितीपट किंवा त्रिमिती मॉडेल हे अधिक प्रभावी साहित्य ठरते. म्हणजे उद्दिष्ट जसे असेल तसे साहित्य बदलत जाणार. हे खूपच तर्कशुद्ध वाटते. मग चौथा स्तंभ काय सांगतो? चौथा स्तंभ आहे अध्यापन पद्धती म्हणजे टीचिंग मेथड. ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि निवडलेले साहित्य वापरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरायची? म्हणजे नुसते वर्गात उभे राहून व्याख्यान द्यायचे की प्रात्यक्षिके करून घ्यायची? हो, गटचर्चा घ्यायची की प्रत्यक्ष क्षेत्रभेट आयोजित करायची, हे सर्व या चौथ्या स्तंभात ठरवले जाते. आणि ही पद्धतही तुमच्या पहिल्या स्तंभाशी जोडलेली असणे अनिवार्य आहे. आणि यानंतर येतो या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात कळीचा आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात भयंकर असा 5वा स्तंभ, परीक्षण व मूल्यमापन, म्हणजेच टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन. हो, ज्यावर संपूर्ण शिक्षणाचे यश किंवा अपयश ठरते. ठरवलेली उद्दिष्टे खऱ्या अर्थाने साध्य झाली की नाही हे तपासण्याची ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आणि हे 5ही घटक एका सरळ रेषेत नसतात. अच्छा, मग ते कसे असतात? ते सर्व घटक अध्ययनकर्ता म्हणजेच लर्नर याच्या भोवती वर्तुळाकार फिरत असतात. विद्यार्थी हा या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. हे सर्व सैद्धांतिक पातळीवर ऐकायला खूप छान आणि परिपूर्ण वाटते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष व्यवहारात हे लागू करायला जातो तेव्हा खरी गोम लक्षात येते. दस्तऐवजात सायकल चालवण्याचं जे उदाहरण दिले आहे, मला वाटते तो या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. नक्कीच. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सायकल चालवायला शिकवायची आहे.
आता याला आपण आपल्या आराखड्यात टाकू. इथे आपले पहिले आणि अंतिम उद्दिष्ट काय आहे? त्याला प्रत्यक्ष सायकल चालवता येणे. तो न पडता सायकल घेऊन जाऊ शकला पाहिजे. बरोबर. आता दुसरा टप्पा, पाठ्यक्रम. सायकल शिकण्याच्या प्रक्रियेत पाठ्यक्रम काय असेल? तर सायकलचे विविध भाग कोणते आहेत याची यादी, पेडल कुठे असते, चेन कशी काम करते याची केवळ माहिती. आणि तिसऱ्या टप्प्यात येते ते साहित्य. इथे साहित्य म्हणजे एखादे जाळजूड पुस्तक नसेल, तर प्रत्यक्ष वापरता येण्याजोगी एक सायकल हेच मुख्य साहित्य असेल. वर्गात बसून बॅलन्स कसा सांभाळावा यावर व्याख्यान देऊन काही उपयोग होणार नाही. नक्कीच नाही. तिथे शिक्षकाला प्रत्यक्ष मैदानात जावे लागेल, त्याला सायकलवर बसवून मागून आधार द्यावा लागेल आणि सराव करून घ्यावा लागेल. अगदी बरोबर. आणि या सगळ्याचा शेवट होतो तो 5व्या टप्प्यात, मूल्यमापन. आता किथे विचार करण्याची वेळ येते त्या विद्यार्थ्याची परीक्षा कशी घेतली जाईल. जर आपले मूळ उद्दिष्ट त्याला सायकल चालवता येणे हे होते, तर त्याचे मूल्यमापनही त्याला प्रत्यक्ष सायकल चालवायला सांगूनच व्हायला हवे. तो स्वतःचा तोल सांभाळून चालू शकला तरच तो उत्तीर्ण झाला. हो, पण आता कल्पना करूया की आपण आपल्या सध्याच्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील मूल्यमापनाची पद्धत इथे लागू केली. परीक्षेच्या दिवशी आपण त्याला मैदानात न नेता एका बंद वर्गात बसवून 3 तासांचा आणि 100 गुणांचा एक लेखी पेपर लिहायला दिला. अरे बापरे! आणि त्या पेपरमध्ये प्रश्न असतील, सायकलच्या विविध भागांची नावे सविस्तर लिहा. हो, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकेल? तो विद्यार्थी कदाचित खूप अभ्यास करून त्या लेखी पेपरमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवेल. तो वर्गात पहिला येईल. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याला सायकलवर बसवले जाईल, तेव्हा तो 2 पावलेही पुढे जाऊ शकणार नाही. तो पडेल. कारण त्याला सायकल चालवता येतच नाहीये. त्याची कौशल्ये तपासलीच गेली नाहीत. हो ना, आणि हा विचार खरंच अंगावर काटा आणणार आहे. कारण हे फक्त सायकलपुरते मर्यादित नाहीये. आपले लाखो विद्यार्थी आज याच पद्धतीने बाहेर पडत आहेत. उद्दिष्टे आणि मूल्यमापन यांच्यातील ही विसंगती अत्यंत घातक आहे. जर तुमचे उद्दिष्ट कौशल्य विकास हे असेल आणि तुमचे मूल्यमापन केवळ स्मरणशक्तीची चाचणी असेल, तर तो संपूर्ण अभ्यासक्रम मुळापासून कुचकामी ठरतो. आणि यातूनच तो प्रश्न उभा राहतो जो आपण सुरुवातीला विचारला होता. विद्यार्थ्यांची ही ओरड का असते की हा प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा होता. पारंपरिक शिक्षण पद्धतीत एक मोठी संरचनात्मक त्रुटी आहे. म्हणजे जे लोक वरच्या पातळीवर अभ्यासक्रम तयार करतात, ते एक सुस्पष्ट असा अभ्यासक्रम शाळांना देतच नाहीत. नाही देत. ते फक्त वेगवेगळ्या घटकांचा समावेश असलेला एक कोरडा पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस देतात, फक्त प्रकरणांची एक यादी. त्यात काय शिकवायचे हे असते, पण कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहेत याचा अनुदेशन आराखडा नसतो. अच्छा, म्हणजे समजा शिक्षण मंडळाने फक्त इतिहास या विषयाची प्रकरणांची एक यादी शाळांना पाठवली. आता शिक्षक त्या यादीवर आधारित बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके घेणार आणि शिकवणार. अगदी तंतोतंत असेच घडते. पण प्रत्येक शिक्षक त्या पाठ्यक्रमाचा वेगवेगळा अर्थ लावतो. कोणी एखादा प्रसंग गोष्टीरूपात शिकवतो, तर दुसरा केवळ तारखा आणि नावे पाठ करण्यावर भर देतो. कारण त्यांच्याकडे हा घटक याच पद्धतीने का शिकवायचा याचे सुस्पष्ट उद्दिष्ट नसते. हो, आणि खरी अडचण येते ती वर्षाच्या शेवटी परीक्षेच्या वेळी. कारण पारंपरिक व्यवस्थेत प्रश्नपत्रिका तयार करणारे लोक अनेकदा पूर्णपणे वेगळे असतात. ते शिक्षक नसतात ज्यांनी प्रत्यक्ष वर्गात शिकवले आहे. म्हणजे प्रकरणांची यादी एकच आहे, पण ती तयार करणारी संस्था वेगळी, त्यावर आधारित वर्गात शिकवणारा शिक्षक वेगळा आणि परीक्षा घेणारा गट वेगळा. ही तर एक प्रकारची अंधारात केलेली फेकाफेक आहे. हो, आणि म्हणूनच विद्यार्थ्यांची ससेहोलपट होते. शिक्षकाने वर्गात एखादा धडा कथेसारखा शिकवला असेल आणि प्रश्नपत्रिकेत अचानक अत्यंत किचकट सनावळ्या विचारल्या जातात. आणि मग विद्यार्थी हतबल होऊन तक्रार करतो की हा प्रश्न तर अभ्यासक्रमाच्या बाहेरचा होता. खऱ्या अर्थाने विचार केला तर तो प्रश्न कदाचित त्या यादीत असतोच, पण तो विद्यार्थ्याच्या आकलनाच्या आणि वर्गात प्रत्यक्ष झालेल्या अनुदेशनाच्या बाहेरचा नक्कीच असतो. हे सर्व सविस्तर ऐकल्यानंतर एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या 2 शब्दांना आपण आजवर किती चुकीच्या पद्धतीने वापरत आलो आहोत. हो ना. म्हणजे जर एखादी संस्था म्हणत असेल की आम्ही अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण केला, पण त्यांनी फक्त प्रकरणांची यादी संपवली असेल, तर त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण पूर्ण केलेले नाही. 100% सत्य. कारण कोणताही अभ्यासक्रम तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा सुरुवातीला निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य होतात आणि योग्य मूल्यमापन होते. अगदी बरोबर. केवळ पुस्तकाची अनुक्रमणिका विद्यार्थ्यांच्या हातात ठेवणे म्हणजे शिक्षण नव्हे. योग्य उद्दिष्ट ठरवणे,
ती साध्य करण्यासाठी प्रभावी पद्धत वापरणे आणि प्रात्यक्षिक आधारित मूल्यमापन करणे या सर्वांचा एकत्रित संच म्हणजेच खरा अभ्यासक्रम. हो, आणि हे तत्व केवळ औपचारिक शिक्षणापुरते मर्यादित नाही बरं का. आपण जिथे जिथे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो तिथे तिथे हे अनुदेशन अभिकल्पाचे तत्व लागू होते. याच मुद्द्याला धरून मला जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. आजकाल आपण कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा दैनंदिन जीवनात सतत नवनवीन कौशल्य शिकत असतो. एखादी व्यक्ती जेव्हा कोडिंग शिकते किंवा नेतृत्व कौशल्य शिकते तेव्हा जरा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आपले सध्याचे प्रशिक्षण कार्यक्रम खऱ्या अर्थाने सायकल चालवण्याचे मूल्यमापन करत आहेत का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. की त्या संस्था अजूनही सायकलच्या भागांची नावे पाठांतर करून कागदावर लिहून घेण्याच्या जुन्याच पद्धतीत अडकल्या आहेत. जर परीक्षेत फक्त पाठांतर तपासले जात असेल आणि प्रत्यक्ष कौशल्य नाही, तर खऱ्या अर्थाने काही शिकले जात आहे का? नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. की फक्त प्रमाणपत्रांची एक कागदी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे? या अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नावर नक्की विचार व्हावा. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.